नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा व्यक्तीच्या विचारांबद्दल बोलणार आहोत जे हजारो वर्षांनंतरही तितकेच महत्त्वाचे आहेत. हो, मी बोलतोय महान चीनी तत्वज्ञ लाओ त्सू यांच्याबद्दल. चला त्यांच्या काही शिकवणी समजून घेऊया जे आपल्या रोजच्या आयुष्यातही खूप कामी येऊ शकतात. पण एक प्रश्न पडतो नाही का, की 2500 वर्षांपूर्वीचे विचार ते आजच्या जगात कसे काय लागू पडतात? खरं तर हेच तर लाओ त्सू यांच्या ज्ञानाचं वैशिष्ट्य आहे. ते काळाच्या पलीकडचे आहे. चला पाहूया कसं ते. आधी हे बघूया की हे लाओ त्सू होते तरी कोण. तर ते एक खूप मोठे चीनी तत्वज्ञ होते. त्यांनी ताओ ते चिंग नावाचा एक प्रसिद्ध ग्रंथ लिहिला आणि ताओवादाची स्थापना केली. त्यांच्या विचारांचा चीनच्या संस्कृतीवर आणि तत्वज्ञानावर खूप खोलवर परिणाम झालाय. आज आपण त्यांच्या अशाच 8 महत्त्वाच्या शिकवणी पाहणार आहोत. आणि हे सोपं व्हावं म्हणून आपण या शिकवणींना 3 मुख्य भागांमध्ये विभागलं आहे. बघूया यातून आपल्या आधुनिक जीवनासाठी काय बोध घेता येतो. चला तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. आतला प्रवास म्हणजे काय, तर आधी स्वतःला आतून समजून घेणं. कारण आतून पाया पक्का असेल तरच बाहेरच्या जगात आपण टिकू शकतो. आणि याची पहिली पायरी आहे आत्मज्ञान. पहिली शिकवण, आणि ती खूपच मूलभूत आहे, ती म्हणजे आपल्याला हवी असलेली उत्तरं आपल्या आतच आहेत. हो, ताओवादी विचारानुसार खरं ज्ञान बाहेर शोधून मिळत नाही, ते आतूनच येतं. याबद्दल लाओ त्सू यांचं एक सुंदर वाक्य आहे, इतरांना ओळखणं म्हणजे ज्ञान, स्वतःला ओळखणं ही खरी अंतर्दृष्टी आहे. इतरांवर प्रभुत्व मिळवणं ही गुणवत्ता आहे, स्वतःवर प्रभुत्व मिळवणं हीच खरी शक्ती आहे. म्हणजे बघा, बाह्य ज्ञान आणि आंतरिक शक्ती यात किती मोठा फरक आहे. आता दुसरी शिकवण, आपला अहंकार. लाओ त्सू म्हणतात की हा अहंकार आपल्याला कधीच खरा आनंद देऊ शकत नाही. उलट तो आत्मज्ञान आणि आपल्या खऱ्या सुखाच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. त्यांचं एक वाक्य तर अगदी मार्मिक आहे, जो चमकण्याचा प्रयत्न करतो तो स्वतःचाच प्रकाश मंद करतो. किती विरोधाभासी वाटतं नाही का, पण याचा अर्थ खूप खोल आहे. जेव्हा आपण जगाकडून मान्यता मिळवण्यासाठी धडपडतो तेव्हा आपण नकळतपणे आपल्या खऱ्या स्वला झाकून टाकतो. आणि मग येते तिसरी शिकवण, स्वतःसारखे रहा, म्हणजे जसे आहात तसे रहा. ही शिकवण आपल्याला सांगते की इतरांच्या मतांचा विचार करत बसू नका, आपलं अस्सल जीवन जगा. यावरचं त्यांचं वाक्य तर प्रत्येकाने लक्षात ठेवावं असं आहे. लोकांच्या मान्यतेची पर्वा केलीत तर तुम्ही त्यांचे कैदी व्हाल. खरंच की नाही? इतरांच्या अपेक्षांच्या तुरुंगातून सुटण्यातच खरी स्वतंत्रता आहे. याच भागातली चौथी आणि शेवटची शिकवण, नम्र व्हा आणि तुम्ही शहाणे व्हाल. आता इथे नम्रतेचा अर्थ दुबळेपणा असा अजिबात नाहीये. उलट नम्रता हीच शक्ती आणि शहाणपणाचा खरा स्रोत आहे. यासाठी त्यांनी खूप सुंदर उदाहरण दिले. सगळे ओढे, सगळ्या नद्या समुद्रालाच का मिळतात? कारण तो त्यांच्यापेक्षा खाली असतो. हीच नम्रता त्याला त्याची शक्ती देते. म्हणजे नम्रतेमुळेच आपण जास्त गोष्टी सामावून घेऊ शकतो, शक्तिशाली बनू शकतो. तर एकदा का आपला आतला पाया पक्का झाला की मग प्रश्न येतो बाहेरच्या जगाशी कसं वागायचं. आणि त्यासाठीच आहे आपला दुसरा भाग, जगाशी संवाद, जिथे आपण सद्भावनेच्या शक्तीबद्दल बोलणार आहोत. आणि यातली 5वी शिकवण थोडी अनपेक्षित वाटेल, ती आहे वाईटाकडे दुर्लक्ष केल्यास ते संपून जातं. हो, नकारात्मकतेला थेट भिडण्याऐवजी तिला प्रतिसादच न देण्याची ही ताओवादी कल्पना आहे. लाओ त्सू म्हणतात, वाईटाला विरोध करण्यासाठी काहीच देऊ नका, ते आपोआप नाहीसं होईल. याचा अर्थ सरळ आहे, जेव्हा आपण नकारात्मक गोष्टींना आपली ऊर्जा देणंच बंद करतो तेव्हा त्यांची ताकद आपोआप कमी होते. आता बघूया 6वी शिकवण, सद्भावनेचा नेहमीच विजय होतो. ही जगाशी जोडले जाण्याची सकारात्मक बाजू आहे, म्हणजे दयाळूपणा आणि प्रामाणिकपणाच्या मार्गाने. आणि हे किती सुंदर शब्दात मांडले बघा. शब्दांमधली दयाळूपणा आत्मविश्वास निर्माण करते, विचारांमधली दयाळूपणा गहनता निर्माण करते, आणि देण्यातली दयाळूपणा प्रेम निर्माण करते. म्हणजे दयाळूपणाचे परिणाम कसे एकामागोमाग एक वाढत जातात हेच इथे दिसतं. आणि आता आपण आलो आहोत आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागाकडे, प्रवाहाला स्वीकारणे. यात आपल्याला शिकायला मिळतं की गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारण्याची कला किती महत्त्वाची आहे. 7वी शिकवण, जेव्हा तुम्ही गोष्टी सोडून देता तेव्हा तुम्ही खरे मुक्त होता. ही गोष्ट आहे समर्पणाची आणि याचा संबंध आहे खऱ्या यशाशी. हे समजून घेण्यासाठी त्यांनी विरोधाभासाचा खूप छान वापर केलाय. ते म्हणतात, पूर्ण होण्यासाठी स्वतःला अपूर्ण राहू द्या, सरळ होण्यासाठी स्वतःला वाकडं राहू द्या, आणि भरण्यासाठी स्वतःला रिकामं होऊ द्या. किती खोल विचार आहे हा. आणि आपली शेवटची 8वी शिकवण,
बदल अटळ आहे, त्यामुळे त्याला स्वीकारा. आयुष्य सतत बदलत राहणार आहे, त्याला विरोध करण्यात काहीच अर्थ नाही. याबद्दलचे एक वाक्य तर खूपच दिलासा देणारं आहे. नवीन सुरुवात अनेकदा दुःखदंताच्या वेशात येते. म्हणजे आयुष्यात जेव्हा एखादी गोष्ट संपते तेव्हा ती नव्या सुरुवातीची संधी असू शकते, नाही का? तर या होत्या लाओ त्सू यांच्या 8 शिकवणी. चला आता ह्या सगळ्याचा सार काय आहे ते थोडक्यात बघूया. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या शिकवणी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. सुरुवात होते स्वतःवर प्रभुत्व मिळवण्यापासून, मग आपण जगाशी चांगुलपणाने वागायला शिकतो आणि शेवटी बदलाला आणि जीवनाच्या प्रवाहाच्या स्वीकृतीपर्यंत पोहोचतो. आता जाता जाता एक प्रश्न, यातली अशी कोणती एक शिकवण आहे जी उद्यापासूनच अंमलात आणली तर आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा आणि सकारात्मक बदल घडू शकेल? जरा विचार करा. तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर अशाच आणखी माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला यातली कोणती शिकवण सगळ्यात जास्त भावली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.